नमस्कार मंडळी, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात लगबग सुरू होते, ती म्हणजे उन्हाळी वाळवणाची। आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले मुगाच्या डाळीचे सांडगे। हे सांडगे चवीला अप्रतिम लागतात आणि वर्षभर अगदी आरामात टिकतात। अनेक भागांमध्ये लग्न कार्यात किंवा शुभ कार्यात सांडगे तळण्याची एक प्रथा आहे, ज्याला भाग्याचा, समृद्धीचा शुभ शकुन मानले जाते। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवली। आपली मुगाची डाळ आता 4 ते 5 तास छान भिजलेली आहे। बघा दाणा कसा टपोरा झालाय। पूर्वीच्या काळी म्हणायचे, डाळ जेवढी चांगली भिजेल तेवढा सांडगा हलका होईल। आता वेळ आलेली ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ आपण वाटून घेऊया। जुन्या काळी आपली आजी, आई डाळ पाट्यावर वाटायचे, त्याचा सुवास आणि चव काही औरच असायची। आता आपण मिक्सर वापरतोय, पण पद्धत मात्र तीच, पारंपरिक ठेवणार आहोत। डाळ वाटताना लक्षात ठेवायचं, पाणी अगदी थेंबभरही वापरायचं नाही। मिक्सर आपल्याला पल्स मोडवर ठेवायचा, म्हणजे चालू बंद फिरवायचा आहे। असं केल्यामुळे डाळ एकदम गरम होत नाही आणि तिची चवही बदलत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ पूर्णपणे गुळगुळीत करायची नाहीये, आपल्याला ती रवाळ ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता, मी यात पाण्याचा एक थेंबही नाही घातला। डाळ थोडी अशी दाणेदार राहिली की सांडगे वाळवण्यात छान खुसखुशीत होतात आणि रश्श्यालाही भाजीत ते अगदी छान फुलून येतात। आपलं वाटण तयार आहे। आता हे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेणार आहे। सगळी वाटण झालेली डाळ आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यात आपण घालणार आहोत 1 चमचा हळद, तसेच आपण यामध्ये चवीनुसार मीठही घालणार आहोत आणि थोडीशी हिंग ही आपण यामध्ये घालणार आहोत। हिंग पावडर ही यामध्ये आपण आता घालूया। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालू शकता। तसेच 1 चमचा लाल तिखट ही मी यामध्ये घातलेलं आहे। हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घेऊया। असं एकजीव झाल्याच्या नंतर आपण हे सांडगे तोडून घेणार आहोत। आपण इथे एका कागदावर हे सांडगे हाताने तोडत आणि पहा, आज माझी आजी हे सांडगे घालत आहे। बघा, आजीने किती छान असे सांडगे इथे घातलेले आहेत। एकसारख्या आकाराचे आणि छान टोकदार सांडगे आजी तोडते। आजी नेहमी म्हणते, सांडगा जेवढा चिमुकला तेवढाच तो रश्श्यात छान दिसतो आणि चवीलाही रसाळ लागतो। आजीच्या या मायेच्या हातांमुळेच या सांडग्यांना एक वेगळीच चव येणार आहे। जुन्या पिढीचा हा अनुभव आणि वारसा आजही आपण जपतोय, याचा मला खूप अभिमान। सांडगे वाळवताना पहिल्या दिवशीचं ऊन खूप महत्त्वाचं असतं। पहिल्या दिवशी जर कडक ऊन मिळालं तर सांडगे छान हलके होतात। सांडगे नेहमी काचेचे किंवा प्लॅस्टिकच्या कोरड्या बरणीत सांडगे ठेवा, म्हणजे त्याचा खमंगपणा टिकून राहतो। तर आपली आजी इथे सगळे सांडगे असे तोडून घेणार आहेत। पहा, किती छान असे एकसर आपली आजी सांडगे घालत आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आमचे आणि आजीचे मुगाचे सांडगे तोडून पूर्ण झालेले आहेत। बघा, हे छोटे छोटे सांडगे किती सुंदर आणि एकसारखे दिसताय, जणू काही अंगणात पांढऱ्या पिवळ्या फुलांची रांग। आपले सांडगे 2 ते 3 दिवस चांगले उन्हात वाळून घेतलेले आहेत। उन्हामध्ये वाळवल्यानंतर जेव्हा हे सांडगे हाताने हलवले की खनखन वाजायला लागतात, तेव्हा की आपले सांडगे साठवणीसाठी तयार आहेत। तर मंडळी, कशी वाटली आमची ही मूग डाळीच्या सांडग्याची जुनी आणि पारंपरिक पद्धत? आज आजीच्या सोबत हे सांडगे तोडताना मला तर खूप मजा आली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।